माझा मुलगा हे लाडू इतक्या आवडीने खातो, की मी बनवायला लागले, की दर 5 मिनिटांनी किचनमध्ये येऊन एकच प्रश्न विचारतो, "आई झाले का लाडू? मला दे ना." जर तुमच्याही घरात मुलं चॉकलेट, बिस्किट किंवा बाहेरचं गोड जास्त मागत असतील, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी शेअर करणार आहे आमच्या घरात नेहमी बनणारे हेल्दी सत्तू ड्रायफ्रूट लाडू. सर्वात आधी कढईमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घातले. आता त्यामध्ये 1 कप बदाम घालून हलक्या आचेवर छान भाजून घेतले. परत घ्या मंद आचेवर भाजायचे, नाहीतर बाहेरून ते करपतील बदाम आणि आतमध्ये कच्चे राहू शकतात. बदाम भाजले की बाहेर काढून ठेवायचे. एका परातीमध्ये मी ठेवले. त्याच कढईमध्ये मी इथे भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया भाजून घेते. या अर्धा-अर्धा कप अशा वजनीने आहेत. तुम्ही इथे मोजमाप कसंही घेऊ शकता, जे तुम्हाला मुलांना जास्त खाऊ घालायचंय तसं. इथे मोजमाप थोडंफार वर-खाली झालं तरी काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता. मी इथे काजू घेतले नाहीयेत, कारण माझा मुलगा काजू असंच खात असतो. तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता इथे. तो इतका वेळा आत-बाहेर करतोय माझा मुलगा, त्यामुळे इथे मी तीळ आणि अळीव कढईत टाकतानाचा शॉट इथे मिस झाला आहे. कॅमेरा बंद झाला. 1/4 कप एवढे अळीव आणि 1/4 कप एवढे पांढरे तीळ घेतले आहे. आता मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. इथे मी 2 कप मखाने घेतले आहेत आणि भाजायला थोडा वेळ लागतो. पण मंद आचेवर 2 ते 4 मिनिटं याला भाजायचं, जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाहीत. इथे सगळे ड्रायफ्रुट्स आणि जे काही सीड्स वापरले ते मंद आचेवरच भाजायचे, म्हणजे त्यांची चव छान लागते आणि करपतही नाहीत. आता इथे मी 2 कप एवढे चणे घेतले आहेत, जे भाजलेले आहेत. हे तुम्ही याची साल काढून घेऊ शकता. एक असं आपलं झारा असतं, तो भजी करायचा त्यामध्ये असं हाताने चोळून घेऊ शकता, म्हणजे त्याची साल खाली पडेल ताटामध्ये. माझ्याकडे असं चाळणीसारखं असं ट्रे आहे, त्यामध्ये मी एकत्र केलंय. किंवा तुम्ही इथे रेडीमेड सत्तू देखील वापरू शकता, किंवा डाळवं जे असतं आपलं, ते डाळवं देखील वापरू शकता. जसं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे तसं तुम्ही घ्या. चण्याची साल काढली नाही तरी चालेल, त्यामध्ये खूप फायबर असतं. पण ते चवीला थोडंसं चांगलं नाही लागत, म्हणून थोडंफार काढायचं. थोडीफार साल राहिली तरी काही हरकत नाहीये. आता हे मिक्सरच्या जारमध्ये काढून याला ग्राइंड करून घेऊया. इथे मी खूप फाईन नाही केलंय, थोडंसं हलकंसं जाडसर असं वाटून घेतलंय. आणि आता कढईमध्ये हे वाटलेल्या चण्याचं पीठ काढून त्यामध्ये 3 मोठे चमचे एवढं तूप मी घेतलंय. तूप एकत्र न घालता मी हळू घालते, म्हणजे खूप तूप लागणार नाही याला. हळू 1-2 मिनिटं भाजलं. याला जास्त भाजायची गरज नाहीये, कारण चणे ऑलरेडी भाजलेले असतात ते. लागेल तसं तूप घालत याला भाजायचं. मला टोटल तूप या लाडूंना बनवायला 1 कप लागलं, म्हणजे 1 कपपेक्षा थोडंसं कमी लागलं. तुम्हाला थोडं कमी किंवा जास्त लागू शकतं. आता त्यामध्ये 1 चमचा खसखस मी घातला आहे. गरम पिठामध्ये व्यवस्थित भाजून होईल, त्याला वेगळं भाजायची गरज नाही. आणि इथे मी 1 मूठभर एवढी क्रॅनबेरी घेतली आहे. माझा मुलगा क्रॅनबेरी तशा खाणार नाही, पण लाडवांमध्ये घातला की तो आवडीने खातो. म्हणून मी यामध्ये घातलेत. तुम्ही मनुके, काळे मनुके, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही घालू शकता. काळे मनुके किंवा नॉर्मल मनुके असतात ते. तुमच्या घरी असं होतं का? मुलं काही गोष्टी तशा खाणार नाहीत, पण एखाद्या रेसिपीमध्ये मिसळून दिल्या की अगदी आनंदाने खातात. असं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भाजलेले ड्रायफ्रुट्स जे काही आपण घेतलेले, ते सगळे मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेतले. तर त्यामध्ये इथे मी 300 ग्रॅम एवढं खजूर घालतीये. हे खजूर इतकं सॉफ्ट आहे की हाताने पटापट त्याच्या बिया निघाल्या. आणि तुम्ही बिया बिया नसलेलं खजूर देखील वापरू शकता, किंवा तुम्ही खजूर नको असेल तर गूळ देखील वापरू शकता. 200 ते 200 ग्रॅम एवढं गूळ तुम्ही इथे वापरू शकता. आता हे 300 ग्रॅम एवढं खजूर त्या मिश्रणामध्ये परत घातलं आणि पुन्हा एकदा ग्राइंड करून घेतलं. खजुरामुळे वेगळी साखर घालायची गरज नाही पडत आणि लाडवांना छान बाइंडिंगही मिळते. आता हे मिश्रण आपल्या कढईमध्ये घालतेय आणि त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकते आणि अर्धा ते 1 चमचा एवढी वेलची पावडर टाकली. जायफळाचा फ्लेवर खूप छान येतो. सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते. मिश्रण कोमट असताना मस्त गोल लाडू वळून घेतले. आणि इथे माझ्या मुलाचे पेशन्स संपले आणि तो लगेच किचनमध्ये आला आणि "आई 1 लाडू दे ना" असं मागायला लागला. बघा किती सुंदर आणि पौष्टिक लाडू तयार आहेत. हे लाडू फक्त मुलांसाठी नाही, तर घरातल्या प्रत्येकासाठी आहेत. आजकाल आपण बाहेरचं पॅकेज आणि जास्त साखर असलेले पदार्थ खूप खातोय. अशा वेळी घरच्या घरी बनवलेले चांगल्या साहित्याचे स्नॅक्स आपल्या रोजच्या आहारात असेल तर
शरीराला चांगलं पोषण मिळते. म्हणून वेळ मिळाला की असे हेल्दी लाडू नक्की बनवा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला खाऊ घाला आणि हो स्वतःही खा तुम्ही रोज. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरात मुलांचा आवडता हेल्दी स्नॅक कोणता आहे. कदाचित माझा पुढचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवरूनच असेल. भेटूया पुन्हा. थँक यू.